इचलकरंजी शहराला क्लायमेट स्मार्ट युटिलिटीज पुरस्कार 4000 शहरामधून निवड। महानगरपालिकेला जागतिक स्तरावरील क्लायमेट स्मार्ट युटिलिटीज रेकग्रेशन प्रोग्राम अंतर्गत प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं। 4000 शहरामधून इचलकरंजी शहराची निवड करण्यात आली आहे। टोरंटो, कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड वॉटर काँग्रेस एक्झिबिशनमध्ये इचलकरंजी शहराची निवड करण्यात आली असून आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे। विज्ञान जागतिक जल काँग्रेस एक्झिबिशनमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपायाचा उपयोग करून जल व्यवस्थापनामध्ये कसे बदल घडवता येतात यावर विचारमंथन केलं जातं। महानगरपालिकेने सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन व CRDF CETP युनिव्हर्सिटी यांच्या मदतीनं शहरामध्ये विविध पर्यावरण उपक्रम राबवले आहेत। केंद्रामध्ये 81 केव्हीचा सोलर प्रोजेक्ट उभा केला आहे। तसेच 750 वृक्षांची लागवड केली आहे। या ठिकाणी जागतिक दर्जाचे जापनीज तंत्रज्ञानावर आधारित अर्बन फॉरेस्ट तयार करण्यात येणार आहे। तसेच महिलांच्या सोयीकरता सार्वजनिक शौचालयामध्ये सॅनिटरी नॅपकिन वितरण व विल्हेवाट मशीन बसवण्यात येणार आहे। भविष्यामध्ये दर 3 वर्षातून एकदा शहरातील मालमत्तावरील शौचालयाच्या टाक्या उपसा करून त्यावर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पावर प्रक्रिया करण्यात येणार असल्याचंही आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितलं। यापूर्वी वृक्ष लागवड, जलस्रोतांचे पुनर्जीवन, कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत झाली आहे। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यात 3य क्रमांकाचे पारितोषिक इचलकरंजी महानगरपालिकेला मिळालं असल्याचं आयुक्त दिवटे यांनी यावेळी सांगितलं। इचलकरंजी महानगरपालिकेला मिळालेला जागतिक जल काँग्रेस एक्झिबिशन मधील प्रकल्प उपक्रमकार इचलकरंजी महानगरपालिकेला मिळाल्यामुळे तिचा नावलौकिक जागतिक पातळीवर पोहोचला आहे। महानगरपालिकेला हा मिळालेला पुरस्कार हा महानगरपालिका कर्मचारी, अधिकारी व इचलकरंजी नागरिकांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचंही आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी यावेळी सांगितलं। अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त प्रसाद काटकर, स्मृती पाटील, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, महेंद्र क्षीरसागर, योग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संघेवार, शहर समन्वयक प्रवीण भोंगाळे उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।